वर्ध्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। उंबरी, बेलगाव, दिग्रस या परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं उन्हाळी पिकांना फटका बसलाय। त्यामुळे जनावरांचा चाराही भिजलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची तारंबळ उडाली। तर पुढील 2 दिवस वर्धा जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। अमरावती जिल्ह्यातील मोजरी गावासह परिसरात अवकाळी पाऊस बरसला। गारपिटीसह झालेल्या पावसाचा कांदा आणि संत्र्याला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तर दुसरीकडे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली। पावसामुळे मका, आंबा आणि भाजीपाल्याला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाला। पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जाताना पोलिसांनी अडवल्यानं तरुणांनी गोंधळ घातला। सोलापूरच्या बोरामोडी गावात विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 जण विहिरीत कोसळल्याची घटना घडली। 5 ते 6 मुलं विहिरीत पोहण्यासाठी गेली होती आणि यावेळी अचानक विहिरीचा कठडा कोसळल्यानं 2 मुलं विहिरीत अडकली। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुन्हा गोंधळ झाला। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्या 268 कोटी विकास कामांना स्थगिती आणि तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरनं जुंपली। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर गोंधळ झाला। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामाला आमदार राणा पाटलांमुळे स्थगिती देण्यात आली आहे, असा आरोप पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। बीड पोलीस विभागामध्ये आडनाव कळू नये म्हणून पोलीस नेमप्लेट लावत नव्हते, कारण तो पोलीस कोणत्या जातीचा आहे हे कळेल, असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय। समाजात समानता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत सलग 4 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा करत आहे। आजपासून या महोत्सवाची सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। जातनिहाय जनगणनेवरनं नरेश मस्केंनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। काँग्रेसने जातनिहाय जनगणनेवरनं केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला। लातूर शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। दरम्यान तातडीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली। आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनीही संबंधित अधिकाऱ्यांना पाणी शुद्धीकरणाबाबत आदेश दिले। हिंगोली पोलिसांच्या ताफ्यात 13 नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला। यावेळी नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते वाहनांचं उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या वक्फ बोर्डाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना इम्तियाज जलील यांनी सुनावलंय। वक्फ बोर्डाच्या जागेवर शासकीय बांधकाम होत असल्याचा आरोप करत जलील आक्रमक झाले। भिवंडीच्या वळगावातील पोलीस पाटलांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं पंढरपुरातील शेतकऱ्यांनी स्वागत केलं। पेढे वाटून शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला। पिंपरीमध्ये सायबर पोलिसांनी रॅन्समवेअर हल्ल्याबाबत सावध राहण्याचं आवाहन केलं। रॅन्समवेअर संगणकामधील महत्त्वाची माहिती एन्क्रिप्ट करून त्यासाठी खंडणीची मागणी होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा सल्ला देण्यात आला। मावळमध्ये पुणे मुंबई महामार्गावर 7 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे। नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवार परिसरात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला। पुणे शहरात गांजाची तस्करी सुरूच आहे। धुळे जिल्हा आणि ओडिशा राज्यातून आलेला 64 किलो गांजा पुणे पोलिसांनी जप्त केला। कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून यापैकी 1 जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली। डोंबिवली ते तळोजा मार्गावरील घोडीजवळ एका कारचा अपघात झालाय आणि या अपघातात 4 जण किरकोळ जखमी झाले। अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आली आणि त्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक अडकले। दरम्यान पाकिस्तानला परत जाऊ देण्याची विनंती करत महिलांनी टाहो फोडला। भारतात सायबर हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ होते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले झाल्याची बाब महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून उघड झाली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठं वक्तव्य केलं। या हल्ल्याशी संबंधित याचिका कोर्टानं फेटाळून लावली।
हा काळ देश एकत्र येऊन दहशतवाद विरोधात लढण्याचा आहे आणि अशावेळी सुरक्षा दलाचं मनोबल खच्ची करणं योग्य नाही, असं कोर्टानं ठणकावलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग आला. एनआयएचे प्रमुख सदानंद दाते बैसरण घाटीत गेले होते आणि एनआयएचे महासंचालक 3 तास बैसरण घाटीत होते. सूत्रांच्या माहितीनुसार एनआयए प्रमुखांनी घटनास्थळी सखोल पाहणी केली असून OGW नेटवर्क, कम्युनिकेशन सिग्नल आणि दहशतवाद्यांच्या हालचालींवर प्रत्यक्ष माहिती घेतली. हल्ल्यापूर्वी 15 एप्रिललाच दहशतवादी पहलगामला पोहोचल्याची माहिती एनआयएच्या तपासात समोर आली. दहशतवाद्यांनी 3 सॅटेलाइट फोन वापरल्याचेही एनआयएकडे पुरावे आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हुरियत आणि जमाते इस्लामी समर्थकांवर एनआयएने कारवाई केली. जवळपास 100 ठिकाणांवर एनआयएने छापे टाकले. दहशतवादी हाशिम मुसा अजूनही पहलगाममध्ये लपल्याची माहिती आहे, तर पाकच्या लष्कराकडून हाशिमला काश्मीरमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया सेक्टर भागात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. सतत होत असलेल्या सीज फायरच्या घटनेनंतर सीमावर्ती भागात लहान मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. हल्ल्याच्या वेळी बचाव कसा करायचा या संदर्भात मुलांना शाळेत माहिती दिली जाते. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे धरणाच्या कामाला वेग आला. धरणाच्या कामात शेतकऱ्यांच्या शेतातून बेकायदेशीरपणे उत्खनन होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तातडीनं उत्खनन थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. रत्नागिरीच्या दापोली शहरातील गटारीचं पाणी जोग नदीत सोडलं जातं. यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. गटारीचं पाणी नदीत सोडणं बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली. अहिल्यानगरच्या कोलार भगवती परिसरात बिबट्याचा वावर आढळला. यावेळी शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. उन्हाळी सुट्ट्यांमुळे राज्यात विशेष रेल्वे गाड्या सुरू झालेल्या आहेत. 8 जूनपर्यंत रेल्वेचं रिझर्वेशन फुल झालंय, तर खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरातही तिप्पट वाढ झाली. गोंदियाच्या देवरी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. यामुळे नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. रासायनिक खतं कंपन्यांकडून पुरवठ्यातील लिकिंग पद्धत पूर्णपणे बंद होईपर्यंत रासायनिक खतांची वाशिमसह राज्यभरात खरेदी बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोसिएशनने घेतला. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. नागपूर ट्रान्झिट सेंटरकडून यशस्वीरित्या जखमी वाघाच्या बछड्याचं रेस्क्यू करण्यात आलं. शेतालगतच्या नाल्यातून वाघाच्या बछड्याला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील करडा इथल्या कृषी विज्ञान केंद्राकडून खरेदी केलेल्या लिंबाच्या रोपांना इडलिंबू लागल्याचा प्रकार समोर आला. चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी केली जाते. शिर्डीतील कोते दाम्पत्य गेल्या 25 वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत असून आतापर्यंत तब्बल 2450 विवाह त्यांनी लावलेत. स्वतःला मुलगी नसल्यानं 25 वर्षांपूर्वी सुरू केलेला सोहळा आता लोक चळवळ झाली आहे. इगतपुरीमध्ये एल्गार कष्टकरी संघटनेनं आंदोलन केलं. जलजीवन मिशन योजनांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. चौकशी न केल्यास वैतरणा धरणातील पाणी अडवण्याचा इशारा देण्यात आला. नंदुरबारमध्ये वक्फ कायद्याला विरोध करण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजाने 15 मिनिटं लाईट बंद करून विरोध केला. दरम्यान वक्फ कायदा मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आता एक ब्रेकिंग न्यूज. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथे विहीर कोसळून बुडालेल्या मुलांचा अद्याप शोध सुरूच आहे. जवळपास 7 तासांपासून तहसील प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं एकत्रित शोधकार्य सुरू आहे. ढासळलेल्या विहिरीत जवळपास 30 ते 40 फूट अंतरावर पाणी आणि मोठ्या प्रमाणात गाळ असल्यानं शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. आणि आता पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. तर श्री संत तुकाराम भवन इथल्या अन्नक्षेत्रातील दुपारच्या जेवणात आमरसाचा समावेश करण्यात आलेला होता. जालन्यातील दत्त आश्रमातून 1100 आंबे पंढरपूरच्या अन्नक्षेत्रात देण्यात आले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर चंदनाच्या उटीतून पांडुरंग साकारण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही माऊलींच्या समाधी मंदिरात गाभाऱ्यात मोगऱ्यांच्या फुलांची आरास करण्यात आली. विनायक चतुर्थी निमित्त तसंच ग्रीष्म ऋतूत बाप्पाला शीतलता मिळावी यासाठी इथल्या
श्री महागणपती मंदिरात गणपतीच्या मूर्तीला चंदन उटीचा लेप करण्यात आला। पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी गर्दी केली होती। 2022-23चा RR पाटील स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सिरसम गावाने प्रथम क्रमांक पटकावला। प्लास्टिक मुक्ती आणि सांडपाणी व्यवस्थापनात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला। सरपंच श्रीमती विमलाबाई केंद्रे यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन सिरसम गावाचा चेहरा मोहरा बदलला। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या मोहिमेत उल्हासनगर पालिका आयुक्तांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। यामुळे महापालिका मुख्यालयात आनंदाचं वातावरण आहे। कराडच्या सुपने ग्रामपंचायतीने 4 लाखांचं बक्षीस पटकावलंय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हे बक्षीस देण्यात आलं। दरम्यान गावकऱ्यांनी मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित करण्यात आलं आणि यावेळी मंत्री नितेश राणेंच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला। रायगडच्या अलिबागमधील कुमारी शर्विका म्हात्रे या 7 वर्षांच्या मुलीनं 16 पुरस्कार पटकावलेत। 140 गडकिल्ले सर करून तिने नवा विक्रम केलाय। दरम्यान शर्विकाचं सर्वत्र कौतुक केलं जातं। साताऱ्यात 1 मे हा दिवस गेल्या 27 वर्षांपासून गुलमोहर दिन म्हणून साजरा केला जातोय। गुलमोहर दिनाच्या निमित्तानं विविध कलांचं सादरीकरण केलं जातं। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडच्या मुख्यालयात ध्वजारोहण पार पडलं आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून बाईक रॅली काढत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। जालन्यात महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं आणि यावेळी पंकजा मुंडेंनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत केलं। सांगलीमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। सिल्लोडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आमदार अब्दुल सत्तारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। चंद्रपूरच्या जिल्हा मुख्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। यावेळी पोलीस आणि प्रशासनातील उत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातील MIDC परिसरात इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। कामगारांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने उत्तर भारतीय संघटनेच्या वतीने प्रशिक्षित गरजू महिलांना शिलाई मशीन देण्यात आली। दरम्यान महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला।